केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या विरोधात नाशिक येथे आंबेडकरी जनतेतून निषेध व्यक्त। नाशिक लोकसभेमध्ये संविधानिक पदावर असणाऱ्या केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी आक्षेपार्ह शब्द वापरल्यामुळे अवघ्या देशातून अमित शाह यांच्या विरोधात आंबेडकरी जनतेतून निषेध नोंदवण्यात येत असल्याचे चित्र समोर येत आहे। त्याचप्रमाणे आज दिनांक 19 डिसेंबर रोजी नाशिक पाथर्डी फाटा येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या समोर आंबेडकरी जनतेमधून अमित शाह मुर्दाबादच्या घोषणा देत निषेध नोंदवण्यात आला। ताई आपलं नाव सांगा। मी उषा मिलिंद तेलोरे, पाथर्डी फाटा प्रशांत नगर येथे राहते। आमचं पाथर्डी फाटा येथे संघमित्रा बुद्धविहार आहे। या बुद्धविहारात आमचं हे सगळं महिला मंडळ आम्ही काम करतो आणि आता 2 दिवसापूर्वी हा भाजपाचा मनुवादी भडवा अमित शहा यांनी जी गरळ ओकलेली आहे की तो त्याच्या जे भारताचं संसदीय लोकशाही संसदीय जे भवन आहे त्या ठिकाणी त्यांनी असं म्हटलं की आंबेडकर 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 काय म्हणता, आंबेडकर ही काय फॅशन झालेली आहे आता। परंतु आम्हाला त्याला हे सांगायचं आहे की अरे ज्या संसदेमध्ये तू उभा राहून बोलतो आहेस ती संसद सुद्धा तुझ्या या बापाचीच आहे आणि तो अधिकार सुद्धा तुला बोलण्याचा या बापाने दिलेला आहे। आणि यापुढे देखील जेव्हा जेव्हा ही मनुवादी पिल्लावर डोके वर काढेल त्या वेळेला ही आंबेडकरी जनता त्यांचं डोकं ठेचल्याशिवाय त्यांची नागी ठेचल्याशिवाय राहणार नाही। आज बाबासाहेबांनी जे अधिकार दिलेले आहे, ज्या मतदानावर तू निवडून येतो तो मतदान सुद्धा त्या मतदानावर निवडून जे काही तू आलेला आहे ते सुद्धा बाबासाहेबांची देण आहे। आणि हे विसरू नको, आंबेडकरी जनता कधी खपून घेणार नाही की जेव्हा तुम्ही बाबासाहेबांचा अपमान करता आणि ही आंबेडकरी जनता त्यासाठी शांत राहील तर या भीमाच्या वाघिणी तुला तोही रस्ता दाखवल्याशिवाय राहणार नाही आणि तुला चांगला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही। मी या ठिकाणी अमित शहा या भडव्याचा, या जातीवादी मनुवादी नीच हरामखोराचा आमच्या या महिला मंडळातर्फे संघमित्रा बहुउद्देशीय सामाजिक संस्था संघमित्रा महिला मंडळ, त्याचप्रमाणे आमचा पक्ष स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष, युथ रिपब्लिकन महाराष्ट्र राज्य महिला आघाडीच्या वतीने आणि संपूर्ण तमाम या ठिकाणी उपस्थित असलेल्या आमच्या संघटना या सर्वांच्या वतीने आम्ही जाहीर निषेध करतो। आणि तुला या ठिकाणी आज जरी आम्ही या ठिकाणी निषेध करत असलो तरी सुद्धा आम्ही तुला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही। आणि कलेक्टर ऑफिसर पासून तर आमच्या संपूर्ण नाशिक जिल्ह्यामध्ये प्रत्येक ठिकाणी आम्ही निवेदन देऊन तुझा या वक्तव्याचा आम्ही जाहीर धिक्कार करणार आहोत। जय भीम, नमो बुद्धाय। अमित शाह, अमित शहा मुर्दाबाद, अमित शहा मुर्दाबाद। विजय असो, बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, विजय असो। मुर्दाबाद मुर्दाबाद मुर्दाबाद। अरे कड़वा है अमित शाह भड़वा है, नीम का पत्ता कड़वा है अमित शाह भड़वा है, नीम का पत्ता कड़वा है अमित शाह भड़वा है, अमित शाह मुर्दाबाद। ताई आपलं नाव सांगा। मी ज्योती गायकवाड, आम्ही पाथर्डी फाटा परिसरात राहतो। परवा झालेल्या ज्या संविधानाबद्दल आणि डॉक्टर बाबासाहेबांबद्दल भाजपचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी जे वक्तव्य केलं ते खरोखरच निषेधार्ह आहे आणि आंबेडकरी जनता तरी हे खपवून घेणार नाही। खरं तर भारताचं संविधान लिहिणारे डॉक्टर बाबासाहेब हे सर्वच समाजाचे, सर्वच आंबेडकरी चळवळीचेच नव्हे तर इतरही समाजाचे दैवत आहेत। आणि आंबेडकर काय करता
एवढं जर तुम्ही देवाचं नाव घेतलं असतं तर तुम्हाला स्वर्ग मिळाला असतं असं सांगणारे अमित शहांना आमचं एकच सांगणं आहे की जिवंतपणी आम्हाला हा स्वर्ग आमच्या डॉक्टर बाबासाहेबांमुळे मिळालेला आहे। त्यामुळे तुमच्या खोट्या स्वर्गाच्या आणि नरकाच्या कल्पनांशी आम्हाला कुठलंही देणं घेणं नाही आणि असा हा तुमचा स्वर्ग तुम्हालाच लाभ हो। त्यामुळे आम्ही बाबासाहेबांचं नाव हे आमच्यासाठी अजरामर आहे आणि ते अजरामर राहील आणि ज्या संविधानाच्या चौकटीत उभं राहून तुम्हाला जे अभिव्यक्ती स्वातंत्र्य मिळालेलं आहे तिथं उभं राहून तुम्ही या सगळ्या गोष्टी बोलत आहात त्या अतिशय निंदनीय आहेत, लज्जास्पद आहेत आणि तुमच्यासारख्या संविधानिक पदावर असलेल्या माणसाला ह्या गोष्टी शोभत नाहीत आणि तुम्ही या गोष्टी बोलल्याही नाही पाहिजेत। हे खरोखर खूप शर्मनाक आहे की एखाद्या गृहमंत्र्यांनी असं केंद्रीय गृहमंत्र्यांनी असं वक्तव्य करावं आणि इतक्या मोठ्या प्रमाणावर नुसत्याच आंबेडकरवादी लोकांच्याच नव्हे तर संपूर्ण देशाच्या भावना दुखाव्यात हे त्यांना खरोखरच लज्जास्पद असलं पाहिजे आणि त्यांनी याची जाहीर माफी त्याच संसद भवनात मागितली पाहिजे अशी आमची सर्व आंबेडकरी चळवळीच्या वतीने त्यांना या ठिकाणी हे त्यांच्यासाठी आमचा निषेध आंदोलन म्हणून असेल आणि त्यांनी जाहीर माफी मागावी असं आमचं त्यांना म्हणणं असेल। आणि अमित शहांना आम्हाला एवढंच सांगायचं आहे की ज्या बीजेपीचा आपण स्टार प्रचारक आहात असं म्हणायला काहीच हरकत नाही, ज्या दोन व्यक्ती संविधानिक पदावर आज बसलेल्या आहेत, सर्व देशाचा कारभार सांभाळत आहे, त्यांनी खरोखरच विचार करायला हवा की जे संविधान लिहिणारे बाबासाहेब आहेत त्यांच्याबद्दल जर तुमच्या मनात इतकी गरळ असेल तर याचा अर्थ हे या देशात खरोखर लोकशाही आहे का आणि ज्या संविधानिक गरजांनुसार सर्व लोकांना मूलभूत अधिकार या संविधानाने दिलेले आहेत त्या मूलभूत अधिकारांची खरोखरच पायमल्ली होते असं म्हणायला हरकत नाही। तेव्हा ही गरळ किंवा हा जो निषेध आहे हा आताच व्यक्त केला पाहिजे। हा नुसता आंबेडकरवाद्यांनीच नव्हे तर या देशातल्या समस्त लोकांनी हा निषेध व्यक्त केला पाहिजे कारण बाबासाहेब नुसते तुमचे आमचेच नव्हते तर ते समस्त भारतीयांचे होते। किंबहुना सिम्बॉल ऑफ नॉलेज म्हणून ज्या व्यक्तीचा विश्वात गौरव होतो अशा विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान हा कुणीच खपवून घेतलेला नाही पाहिजे। आणि आम्ही या सर्वांच्या वतीने आमच्या सर्व पाथर्डी फाट्याचे उपासक असतील, आमचे आंबेडकरी चळवळीतले नेते असतील, आंबेडकरी चळवळीत कार्य करणाऱ्या विविध महिला असतील, संघटना असतील, मंडळ असतील, या सर्वांच्या वतीने मी पुनश्च एकदा या ठिकाणी निषेध व्यक्त करते। जय भीम, जय बुद्ध, जय भारत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो। यावेळी उपस्थित पाथर्डी फाटा संघमित्रा बहुउद्देशीय सामाजिक संस्था, संघमित्रा महिला उपासिका संघ, ज्योती अनिल गायकवाड, ज्योती देवीदास गायकवाड, उषा तेलोरे, शीतल जगताप, निर्मला गांगुर्डे, उज्ज्वला मोरे, तेजस्विनी मानवटकर, अनिता शिरसाट, मंगल अहिरे, मंदाकिनी दानी, वानखेडे मावशी, शोभा केदारे, सुमन सोनवणे, विमल घोडे, संगीता सोनवणे, शारदा थोरात, रजनी गवळी, ताराबाई वाघमारे, सुनीता जाधव, ज्योती सरकटे, सोनाली पाठक, सुनंदा मोहिते, मनीषा पवार, बागुलताई, उषा पगारे, नरवाडेताई, लीलाबाई कोळे, अनिल गायकवाड, उपगुप्त साळवे, भास्कर गवळी, शशिकांत जाधव, संजय थोरात, एकनाथ भालेराव, नितीन कोळे आदी महिला तसेच पुरुष अनेक कार्यकर्ते उपस्थित होते। महाराष्ट्र माझा न्यूज साठी मुख्य संपादक जनार्दन गायकवाड, नाशिक।